वाचन संस्कृतीविषयी बोलत आहोत. त्यात कसे बदल होत गेले याविषयी थोडंसं जाणून घेत आहोत. श्रोतो, चालू पावेल विसरलात ना? देते देते. सकाळी मुलाची गडबड, आता बापाची घाई. नाचवतात नुसते. अहो, आज मोहितनं चुकून तुमचा वापरलाय. तुम्ही त्याचा वापरा. हा घ्या घ्या. अहो, काय करताय? सोडा. मुलगा जरा घराबाहेर गेला तर झालं तुमचं सुरू. सोडा. भाजी करपेल माझी. छे बाई, हजारदा घर आवरा, पुन्हा पसारा तसंच. नको रे बाबा. देवानं 100 जरी हात दिले असते ना, तरी या पोरानं अजून 2 हात हवेत असं वाटायला लावलं असतं. अहो, 8:30 झाले तो. बाहेर या. रोजची गडबड आहे. सकाळची घाईची वेळ आणि हा मोहित रूम मधला सगळा पसारा हॉलमध्ये कशाला आणून ठेवतो कुणाला ठाऊक. अहो, तो राहू द्या. हा खा, गरम आहे. ऐका. अहो, घास जरा चावून चावून खायला वेळ ठेवत जा. काय फरक आहे हो तुमच्यात आणि त्या मोहितमध्ये? बाप आणि पोरगा एका माळेचे मणी. फालतू बडबडत जाऊ नकोस. कंपनीनं गेस्ट हाऊस वेळेत पोचायला दिलंय. लोळत पडायला नाही. बरोबर आहे. वेळेत पोचायला आणि उशिरापर्यंत थांबायला. लोणचं देऊ? दे ना. उशिरापर्यंत थांबायला म्हणे. माहिती आहे ना, तो रॉय आणि जोशा अजूनही लटकलेत त्या कान्याच्या रिसॉर्टमध्ये. एवढ्या चांगल्या रिसॉर्टमध्ये राहायला मजा वाटते, पण उशीर व्हायला नको. हो, माझं कधी ऐकलंय म्हणून आज ऐकाल तुम्ही? तुम्ही रात्रीपर्यंत कामावर आणि मुलगा शाळा संपल्यानंतर मित्रांबरोबर. बरं, आज डब्यात पोळ्या किती देऊ? अहो, बरं देते, 3 देते, पण नक्की खा, उरवू नका उगाचच. ते दिवाळीपर्यंत बाकीचं स्टाफ आणि अकाउंटचे सगळे लोक येतील इथे राहायला. हो, कोणी येत नाही बरं का. तुमचा तो रॉय आणि जोशा आपली विदर्भातली घरदारं सोडून इथं कशाला येतील? तुम्हीच गेला असाल स्वतःहून. सर, आपलं ते नवीन रिसॉर्ट सुरू होत आहे ना सर, मी तिथं जायला तयार आहे सर. मार्केट दूर, मुलाची शाळा दूर, बघावं तेव्हा लोडशेडिंग. कधीही लाईट येतात, कधीही लाईट जातात. सकाळी सकाळी इरिटेट करू नकोस. अय्या, विसरलेच. अहो, तुमच्या बॉसनी चटणीची फरमाईश केली आहे ना? हो, पण डब्यात इतकी नको कोंबूस की डब्याचं झाकणच लागणार नाही. बरं, ऐका ना. मी काय म्हणते? बोला, काय हवंय तुमच्या लाडक्या मोहितला? बरं, माझा लाडका आणि तुमचा कोण? शत्रू? सांग सांग, मला वेळ नाहीये. काही नाही हो, राहू दे, संध्याकाळी बोलू. सांगणार आहेस का? काही नाही, त्याची पॅन्ट उसवली आहे, नव्याचा हट्ट करतो तो. आपण फ्रायडेला खरेदीला जाऊया. उगीच काही कामं काढू नका. उसवली तर शिवून टाक. नवीन कशाला हवी? आहे ना मशीन घरात. पैसे काय झाडाला लागले? इतकं सुद्धा कळत नाही का हो तुम्हाला? अहो, मुलगा आता मोठा होतोय. इतर कशातही काटकसर करा, पण ह्या वयात मुलं लाजतात. अगं 3 महिन्यापूर्वी तर तुला पैसे दिले होते ना युनिफॉर्मसाठी. आता तुमच्या मुलाची हाईट वाढते, ती थांबवू का? नाही, तुम्ही म्हणत असाल तर त्याचं बॅडमिंटनही बंद करते. ठीक आहे, बघू. हो, बघू बघू. शालू, तुमचं ना मोहितकडे लक्षच नाहीये. अहो, हे वय नाजूक असतं. मुलं सायन्स शिकतात, त्यांची क्युरिओसिटी वाढते. चांगले पालक या नात्यानं त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला नको का? तू दे. हे आलं तुमचं यशोमाला रिसॉर्ट. ओके, थँक्यू. हे घ्या. परवा काय विचारत होता माहितीये ना? माझी हिरवी फाईल कुठे? ड्रॉअरमध्ये आहे हो. ऐका ना, मला विचारत होता गेम म्हणजे काय. आता सांगा, काय बोलणार यावर? आता कळलं? मी गप्प का बसतो? हो, पण मला नाही ना गप्प बसता येत. मी त्याला समजावलं. तुझे कसे आई बाबा एकत्र राहतात, तसे गे म्हणजे 2 बाबाच एकत्र राहतात. तर काय विचारावं त्यांनी मला? काय? मला म्हणाला, त्यांना पण तुमच्यासारखी मुलं होतात का? एक द्यायची मुस्कटात. अहो, विचार सुद्धा करू नका, अटक होईल. आजकालच्या जनरेशनवर हात सुद्धा उगारता येत नाही.
सदानंद पाठक VIP कॉटेज इकडेच आहे का? यहाँ अंदर की तरफ सर. यहाँ से अंदर? हाँ. ओके, थँक्यू. वेलकम सर. शालू येतो मी. उशीर होईल आज जरा. लवकर या ना, एकटीला करमत नाही मला. रोज निघताना असं नको बोलत जाऊस. बरं बाबा, तुमच्या मनाला वाटेल तेव्हा या. बास. आता आज काय विसरला हा मोहित? हॅलो. हॅलो. आधी आत येऊ की आय कार्ड दाखवू? नाही, या ना, आत या ना. येस. मी समीर, समीर. मुंबईच्या करंदीकर सरांचा मुलगा. अरे हो. समीर, किती मोठा झालास तू. अरे ओळखलंच नाही मी तुला. आणि ही माझी बायको अपर्णा. नमस्कार करते हा. अरे बस बस बस. नमस्कार अगं राहू दे राहू दे, मी शालिनी पाठक. शालू वहिनी, मला अरे. तुमच्याबद्दल सगळं माहितीये. तुमची पत्र मीच वाचून दाखवते चला बाबांना. चला आत या आत या. अहो मी घेतो. या या. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. हो. समीर, हा? तू म्हणजे आम्हाला चांगलंच सरप्राईज दिलंस आज. ठरवून दिलं. बाबा म्हणत होते जाताना फोन कर. म्हटलं कशाला, असा उभा राहतो सदाभाऊंसमोर, ओळखा म्हणावं. आपली लग्नानंतर भेटच नाही ना. हो. तेच ते, आम्हाला लग्नाला बोलवायला विसरलास. अहो नाही वहिनी, काय झालं, आम्ही रजिस्टर मॅरेज केलं त्यामुळे फारसं कोणाला बोलायलाच नाही हो. हो, नवीन जनरेशन, नवीन विचार. अहो तुम्हाला आठवतं, आपण लग्नानंतर करंदीकर सरांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो ते? न आठवायला काय झालं. तेव्हा हा 15-16 वर्षाचा असेल आणि आता आलाय एकदम डॉक्टर समीर करंदीकर बनून. हो, बाबा मात्र सदान कदा सदाच म्हणत असतात. आणि तुमच्या पत्रांची सुद्धा खूप आठवण काढतात हो. हो. मग आपल्या माणसानं काही ईमेल करणार? अरे यांचा देवावर नाही विश्वास, पण करंदीकर सर म्हणजे यांचं अगदी दैवत. सत्य आहे. बघा, बाबा, बाबांचाच फोन. घे. वहिनी तुम्हीच बोला. मी. हा. हॅलो. शालू बोलतीये बाबा. काय पोचले का सगळे व्यवस्थित? हो पोचले ना, आत्ताच पोचले. सुखरूप सुखरूप. सुखरूप पोचले. हो. बाबा तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. आता अगदी तुमचीच आठवण काढत होतो. मारकुट्या मास्तरांची आठवण काढली की काय आमच्या सदानं? हा? नाही हो, तुमचं अगदी नाव जरी घेतलं ना तरी हळवे होतात हे. म्हणून तर सदाला थोरला आणि समीरला धाकटा मुलगा मानतो मी. मुलगा मानता, पण थोरल्या सुनेच्या घरी यायला काही वेळ झालेला नाही अजून. आता रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलाय ना. हा? ठीक आहे चालू द्या तुमचं. बर. सदाभाऊ, न तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही निघा. हा? नाही नाही, चहा पिऊन निघतो ना. अहो निघा, कोणी परकेत का हे? आमचे हे वेळेच्या बाबतीत अगदी पर्टिक्युलर आहेत. नो फॉर्मॅलिटीज हा प्लीज. चालेल ना. हो अगदी अगदी. बॅग दे ना. थँक्यू. हो, बाय द वे मोहित कुठे? शाळेत. हो हो हो. शाळा सकाळची असते का? हो शाळा सकाळचीच, पण आज गेलाय पिकनिकला. संध्याकाळी 5 पर्यंत परतेल तो. अच्छा. सदाभाऊ, आमचा प्लॅन सांगतो तुम्हाला. तुमच्या रिसॉर्टमध्ये एखादी रूम बुक करून आम्हाला मस्त भटकायचंय. अरे लगेच book. रिसॉर्ट कशाला? रिसॉर्ट कशाला? अगं इथे AC नाहीये, कुठली सर्व्हिस नाहीये. अहो हे घर आहे. हे बघा, तुम्ही इथं राहिलात तर माझी सर्व्हिस मिळेल, आणि रिसॉर्टमध्ये गेलात तर ह्यांची सर्व्हिस मिळेल. तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणाची सर्व्हिस हवी आहे? ऑफकोर्स तुमची. मग समीर, सहजच आलंस ना. हो, जरा 4 दिवस सुट्टी मिळाली, म्हटलं फेरफटका मारावा. येतो. संध्याकाळी भेटू. हो भेटू.